नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत आणि कृष्णा या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी बाळजाने खूप जास्त प्रयत्न केलेले असतात आणि तिने स्वतःची साथ देण्यासाठी इथे पूजा आणि सावित्री या दोघांची सुद्धा मदत घेतलेली असते आणि त्या तिघींनी मिळून कृष्ण आणि दुष्यंतला फायनली एकमेकांपासून वेगळं केलेलं असतं. कारण प्रेक्षकांनो, जेव्हा हॉस्पिटलमधून कृष्णाला डिस्चार्ज मिळतो तेव्हा इथे कृष्णा तिच्या सासरी न जाता माहेरी जाण्याची आता गोष्ट करते आणि ती माहेरीच जाते. कारण प्रेक्षकांनो, ती इथे दुष्यंतला माफ करायला तयार झालेली असते. जेव्हा इथे आढळराव कृष्णाला सांगतो की याच्यामध्ये दुष्यंतची काही चूक नाही आहे, त्याने तुला ही गोष्ट सांगितली नाही कारण त्याच्यासाठी ती गोष्ट तेवढी महत्त्वाची आता राहिलीच नव्हती. त्याने तुला आधीच सांगितलं होतं की तो तुझ्याबरोबर लग्न करेल, त्याची संपूर्ण कर्तव्य पार पाडेल, पण प्रेमाची अपेक्षा करू नको हे त्याने तुला आधीच सांगितलं होतं. मग त्याने ही गोष्ट तुझ्यापासून लपवली असं तू म्हणू शकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने जरी ते सगळं तुला सांगितलं असलं तरी लग्नानंतर त्याच्यामध्ये झालेला बदल हा मी तुला सांगायची गरज नाही आहे, कारण ते सगळं तू स्वतः अनुभवलेस आणि आता तर तू बघितलंस. तू इथे शुद्धीवरती नाही आलीस म्हणून त्या माणसाने इथे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मंदिरामध्ये स्वतःच्या ढोपरांवरती इतक्या पायऱ्या चढून त्याने इथे हातावरती जळका दिवा घेतला होता आणि त्याने त्याच्या हाताला पूर्णपणे इथे जखमासुद्धा झालेल्या आहेत. मग तो माणूस आता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस तुझ्यावरती प्रेम करत नाही किंवा त्याने तुझा विश्वासघात केला आहे असं तू कसं काय म्हणू शकतेस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आढळराव म्हणत असतात की हे बघ कृष्णा, जे काही होतं ते लग्नाआधी होतं. पूजाची तब्येत बिघडली, दुष्यंत तिला घरी घेऊन आला, तिने कितकी नाटके केली हे तू तुझ्या डोळ्याने बघितलंस. पण दुष्यंत त्याने आपली पायरी सोडली नाही, त्याने आपली मर्यादा क्रॉस केली नाही, त्याने इथे तुझ्याबरोबर कधीही दगाबाजी केली नाही. या गोष्टीला तर तू नाकारू शकत नाहीस ना. म्हणून झालं गेलं सगळं गंगेला मिळालं असं म्हणून तू दुष्यंतला एक संधी दे आणि त्याच्यामध्ये आता काय अजून बदल होत आहेत ते तू बघ, असं आता प्रेक्षकांनो आढळराव म्हणतात. आणि कृष्ण माफ करायला सुद्धा तयार झालेली असते, पण बाळजाने पूजाला पाठवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तू आता कृष्णाच्या मनामध्ये इतकी अपराधाची भावना निर्माण कर की तिला वाटलं पाहिजे की माझ्यामुळे माझ्या बहिणीला तिचं प्रेम मिळालं नाही, हे सगळं माझ्यामुळे घडतंय असं तिला वाटलं पाहिजे आणि ती दुष्यंतच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून गेली पाहिजे. आणि प्रेक्षकांनो, तेच होतं. जेव्हा इथे डॉक्टर सगळे रिपोर्ट्स वगैरे चेक करतात आणि दुष्यंतला म्हणतात की तुमची बायको कृष्णा आता एकदम बरी आहे, तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत, तुम्ही तिला आजच घरी घेऊन जाऊ शकता, तेव्हा दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो. त्याने घर संपूर्ण सजवायला सांगितलेलं असतं, त्यांची रूम इथे डेकोरेट करायला सांगितलेली असते. पण प्रेक्षकांनो, शेवटीला काय होतं तर इथे कृष्णा म्हणते की नाही, काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर घरी येणार नाही. आबासाहेब, मला माझ्या माहेरी जायचं आहे, माझ्या घरी जायचं आहे, मी दुष्यंत सरकारांबरोबर येणार नाही असं ती म्हणते. पण शेवटीला प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता बाळजा, पूजा आणि सावित्री यांच्या नाकावरती टिचून इथे आता दुष्यंतने एक निर्णय घेतलेला असतो. तो सुद्धा आता स्वतःच्या घरी न जाता तो कृष्णाबरोबर त्याच्या सासरी म्हणजे कृष्णाच्या माहेरी गेलेला असतो. जो माणूस इथे मातीला घाबरत असतो, मातीला तो हातसुद्धा लावत नसतो की पायसुद्धा लावत नसतो, तो माणूस आता कृष्णासाठी शेतामध्ये राबण्यासाठी किंवा काम करण्यासाठी उतरलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी इथे दुष्यंत स्वतः पुढाकार घेणार असतो आणि ज्या मातीला तो घाबरत असतो त्या मातीमध्ये तो आता तिच्याबरोबर काम करत असतो. ते सुद्धा कोल्हापूरचा एक रांगडा गडी ज्या पद्धतीने रुबाबामध्ये शेतामध्ये मिरवतो त्या पद्धतीने इथे दुष्यंत काम करत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शेतामध्ये काम करत असताना दुष्यंतला झालेला त्रास हा आता कृष्णाला सहन होत नाही. आणि तेव्हा जेव्हा आता घडलेला प्रकार इथे आता कृष्णाला दुष्यंतने संपूर्ण सत्य सांगितलेलं असतं की पूजाला सोडण्यामागे नक्की काय कारण आहे, हे जेव्हा आता दुष्यंत कृष्णाला सांगतो तेव्हा कृष्णा सगळं काही विसरून दुष्यंत बरोबर जायला तयार होते.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत कशा पद्धतीने कृष्णाला घेऊन जातो हे आपण आता सविस्तरपणे बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजा म्हणत असते की माझं दुष्यंतवरती खूप प्रेम आहे, पण तुझ्यामुळे ते प्रेम मला मिळालं नाही. त्या गोष्टीचं वाईट इथे आता कृष्णाला वाटतं आणि कृष्ण आता तिच्या माहेरी गेलेली असते. तेव्हा इथे तिची बहीण भक्ती म्हणत असते की हे सगळं काय आहे? काय आहे कृष्णा, तू का घरी येतेस? तू जा बरं दुष्यंत सरकारांबरोबर. ती म्हणते नाही, मला आता घरी घेऊन जा. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की ठीक आहे भक्ती, तिला त्रास होईल असं काहीही करू नको, तू जा तिला घरी घेऊन जा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आढळराव म्हणत असतो की दुष्यंता, अरे रिक्षामधून आता कृष्णा तर निघून गेली, तुझ्या समोरून गेली ना, अजून किती वेळ इथे असाच उभा राहणार आहेस? चल बरं माझ्याबरोबर घरी चल, सगळेजण तुझी वाट बघत असतील. तेव्हा दुष्यंत म्हणतो अजिबात नाही, त्या घरी येऊन मी काय करू? त्या घरामध्ये जर माझी बायको माझं प्रेमच नसेल तर मी तिथे येऊन करू तरी काय? आणि घरी काय सगळेजण नाचत असतात, खेळत असतात. बाळजा म्हणत असते की चला, जे प्याद मला घरातून बाहेर काढायचं होतं ती स्वतःहूनच निघून गेली. त्यामुळे जयकांत आता नाचत असतो. जयकांतला खूप आनंद झालेला असतो. तो म्हणतो की काकी, ज्यात कृष्णाला तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतीस ती आता स्वतःहूनच निघून गेलेली आहे. तेव्हा इथे पूजा आणि सावित्री त्या दोघीजणी सुद्धा नाचत असतात की चला, कृष्णा घरातून निघून गेली, आता दुष्यंत घरात येईल, तेव्हा मी दुष्यंतला फुल टू इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेन आणि शेवटीला तो माझ्याशीच लग्न करेल असं पूजा म्हणत असते. पण प्रेक्षकांनो, तसं काहीसुद्धा होत नाही. कारण का, कृष्णा फक्त ती माहेरी गेलेली नसते, तर इथे दुष्यंतसुद्धा तिच्या माहेरी गेलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा बाळजाला आणि पूजाला कळते, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणजे ज्या दुष्यंतला मिळवण्यासाठी मी इतके प्रयत्न केले, तो दुष्यंत आता घरी यायलासुद्धा तयार नाही आहे. त्याच्यासाठी ती आता नटून थटून बसलेली असते. पण दुष्यंत काही घरी जात नाही, तो आता कृष्णाच्या घरी गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भक्ती म्हणते, पण का, तुला त्यांचं प्रेम दिसत नाही आहे का कृष्णा? तेव्हा कृष्णा म्हणत असते की नाही, ते प्रेम माझं नाही आहे, ते माझ्या बहिणीचं पूजाचं प्रेम आहे. पूजाचं इथे दुष्यंत सरकारांवरती खूप जास्त प्रेम आहे आणि तिला तिचं प्रेम मिळालं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मी दुष्यंत सरकारांना पूजाला मिळवून देणारच. पूजाला तिचं प्रेम मिळालंच पाहिजे, तिला तिच्या आवडीचं सगळं काही मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी आता प्रयत्न करेन. तेव्हा भक्ती म्हणते, म्हणजे तू दुष्यंत सरकारांना सोडायला तयार आहेस? पूजासाठी मी दुष्यंत सरकारांना सुद्धा सोडायला तयार आहे. ज्याचं त्याचं प्रेम त्याला त्याला मिळालं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत इथे आलेला असतो, पण कृष्ण त्याच्याबरोबर बोलायला नीट काही तयार नसते. इथे आता त्या ठिकाणी म्हणजे महालात राहणारा मुलगा तिच्या इथे साध्यासुध्या घरामध्ये पडवीमध्ये आता राहत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कृष्णा इथे शेतावरती आलेली असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की मला काही करावं लागलं ना तरीसुद्धा चालेल, मी करेन कृष्णासाठी. शेतात राबावं लागलं तरीसुद्धा राबेन, तिच्यासाठी मी कष्ट काबाड करेन, पण तिचं प्रेम जिंकल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा भक्ती म्हणत असते, पण एक सांगा दुष्यंत सरकार, हे प्रेम तुम्ही का बरं पूजाचं नाकारलंत? नक्की तेव्हा असं काय घडलं की पूजावरती इतकं प्रेम असतानासुद्धा तुम्ही तिला सोडायला तयार झालात? तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की मला कुणाची इथे बदनामी करायची नाही आहे, मी काही नाही सांगू शकत. तेव्हा भक्ती म्हणते, पण तुम्हाला ते सांगावं लागेल, कारण कृष्णाला असं वाटतंय की तिच्यामुळे पूजाला तिचं प्रेम मिळालं नाही आहे. पण नक्की तेव्हा काय घडलं होतं आणि म्हणून तुम्ही पूजाला सोडलं हे तिला कळायला पाहिजे की नको? तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, योग्य वेळ आल्यानंतर मी सगळं काही इथे कृष्णाला सांगेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, शेतामध्ये कृष्णा काम करत असते. तेव्हा त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो आणि तो आता कृष्णाचा हात पकडतो. तेव्हा कृष्ण त्याच्यावरती इथे आता विला उचलते आणि म्हणते, कोण आहेस रे तू? तेव्हा दुष्यंत असतो, तो चेहऱ्यावरचा कपडा आता बाजूला करतो आणि म्हणतो की कृष्णा मी आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्ही इथे काय करताय? हे बघा, तुम्ही ही कामं करू नका, तुम्हाला नाही जमणार, त्रास होईल तुम्हाला उन्हाचा. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हो का, पण माझी बायको तर शेतकरी आहे ना, मग मला त्रास झाला तर होऊ दे की, मी सुद्धा तिच्याबरोबर आता शेती करणार आहे. शेतकरी बायको माझी म्हणत असते की शेतामधून आपण प्रेम इथे फुलवू शकतो, इथे प्रेम उगवतं, मग आता या शेतामधूनच माझंसुद्धा प्रेम मला मिळेल की, आपल्या दोघांचंही प्रेम फुलत जाईल, नाही का? तेव्हा कृष्ण आता रागावून निघून जाते. ती म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्ही इथून निघून जा, मला तुमच्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे
तुम्ही एक काम करा, तुम्ही आता पूजाला जास्तीत जास्त वेळ द्या. तिचं आणि तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं ना, मग का तुम्ही तिला सोडलत? तुम्ही तुमच्या आईसाठी माझ्याबरोबर लग्न केले आहेत ना, मग आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही जा आणि पूजाबरोबर लग्न करा. दोन प्रेम करणारी व्यक्ती एकमेकांना भेटलीच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत म्हणत असतो की पण जर आपण एकमेकांवरती प्रेम करत असतो तर इथे दुसऱ्या व्यक्तीबरोबर कुणी प्रेम का करेन? तेव्हा कृष्णा म्हणते म्हणजे? तेव्हा दुष्यंत म्हणतो माझं तुझ्यावरती प्रेम आहे कृष्णा, मग मी पूजाकडे परत का जाऊ? आणि पूजाने मला सोडले, मी तिला सोडलेलं नाही आहे. तेव्हा कृष्णा म्हणते म्हणजे काय झालं होतं? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत कृष्णाला सांगतो की पूजाने माझ्याबरोबर इथे रिलेशनमध्ये असताना बॉसबरोबर जे काही केलेलं असतं ते सगळं आता दुष्यंत कृष्णाला सांगतो. दुष्यंत म्हणतो मला पूजाची बदनामी करायची नव्हती, मला तिच्याबद्दल तुला काही वाईट साईड सांगायचं नव्हतं, पण ती इथे बॉसबरोबर तिने जे काही केलं प्रमोशनसाठी ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तिने हे सगळं का करावं? तिचं माझ्यावरती प्रेम होतं ना, मग माझ्यावरती तिने का विश्वास ठेवला नाही? तिला जर कशाची गरज होती, ती माझ्याशी खोटं बोलली होती. तिने मला तिचं खरं नावसुद्धा सांगितलं नाही की ती पूजा कोल्हापुरे आहे. तिने स्वतःचं नाव इथे गौतमी कुलकर्णी असं सांगितलं होतं. मग आता गौतमी कुलकर्णी आणि तिचे वडील एक बिझनेसमॅन आहेत, ती एका चांगल्या फॅमिलीमधून आहे असं तिने मला सांगितलं होतं. मला फसवलं होतं. मला तर आत्ता कुठे कळलं होतं, आपलं लग्न झाल्यानंतर, मी तुझ्या प्रेमात पडल्यानंतर मला कळलं की ती तुझी बहीण आहे म्हणून. मग तिने जर माझी फसवणूक केली असेल, रिलेशनमध्ये असताना ती एका परपुरुषाबरोबर नको ते जर करत असेल, तर मी तिच्यावरती का प्रेम करावं? का मी तुझ्यासारख्या सिंपल मुलीवरती प्रेम करू नये? असा आता प्रश्न इथे त्याने कृष्णाला विचारलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंतने आता जे काही सत्य असतं ते सगळं इथे कृष्णाला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे कृष्णाची खात्री पडते की दुष्यंतने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. जे काही केलं आहे ते अगदी बरोबर आहे. आणि अशा रीतीने इथे आता दुष्यंत बाळजा, सावित्री आणि पूजा यांच्या नाकावरती टिचून इथे आता कृष्णाचं मन जिंकून तिला तो घरी आपल्याबरोबर मान सन्मानाने घेऊन आलेला असतो. आणि पूजाचं सत्य समजल्यानंतरसुद्धा इथे आता कृष्णा अजिबातच इथे दुष्यंतला जबाबदार न ठरवता ती त्याच्याबरोबर मानाने यायला तयार झालेली असते. आणि जर माझ्या इथे दुष्यंत सरकारांना पुन्हा पूजाने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी तिला कधीही माफ करणार नाही असं सुद्धा आता कृष्णाने ठरवलेलं असतं.